असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। रक्षा खडसे यांच्यावरती आता मंत्रिपदाची जबाबदारी येणार। आपण पाहतोय की खासदार स्मिताताई वाघ त्याचबरोबर कार्यकर्ते जे आहेत रक्षा खडसे यांच्या घरी येऊन त्यांचं अभिनंदन करताना पाहायला मिळतात। मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती घरी वाढलेली आहे। एक करून उत्तर महाराष्ट्र असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातून भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ताईंचं अभिनंदन करण्यासाठी येत आहेत। ताई, अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत। अगदी थोड्या वेळात तुम्ही मोदींचे चहा पाण्यासाठी जाणार आहात, पहिली प्रतिक्रिया काय? गडबडीत जरा माध्यमांना एक प्रतिक्रिया काहीच नाही, हेच अजून ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास नाही बसत आहे। जरी माझी तिसरी टर्म असली जरी, कारण की अशा काही अपेक्षाने आत्तापर्यंत कधी काम केलं नाही। नक्कीच कार्यकर्ता म्हणून आधीपासून काम करायची सवय आणि पुढे पण कार्यकर्ता म्हणूनच काम करेल। आणि मला असं वाटतं हे सगळं शक्य झालेलं आहे तर आमचे नेते असतील सगळे आणि खास करून जनता जी आहे, ज्यांनी मला तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या लीडने मला इथून निवडून म्हणजे तिथून निवडून पाठवलेलं आहे तर याचं। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। सगळं श्रेय जनतेला जातं। नाथाभाऊंनी आता प्रतिक्रिया दिली TV 9ला। नाथाभाऊ असं म्हणाले की माझं मन भरून आलेलं आहे की कुटुंबातला एक सदस्य केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतोय, मी सुद्धा दिल्लीमध्ये जातोय। नाथाभाऊंची कशी मदत झाली, कारण निवडणुकीच्या काळामध्ये नाथाभाऊ तुमच्यासोबत राहिले? नक्कीच बघा, नाथाभाऊ आधी भारतीय जनता पार्टीचेच नेते होते आणि त्यांना सगळी जळगाव जिल्ह्यातली सगळी परिस्थिती माहीत आहे, सगळे लोक माहीत आहे। आणि ज्यावेळेस त्यांना इथून अमितजींनी किंवा पक्षाच्या संघटनेच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला रक्षासाठी काम करायचं आणि नाथाभाऊंनी सुद्धा आधी ती जबाबदारी घेतली होती की मी रक्षासाठी काम करेन आणि त्यांनी त्या पद्धतीने मेहनत पूर्ण केली आणि नाथाभाऊंसोबत सगळ्या जनतेने मेहनत केली। आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील, RSSचा परिवार असेल, बजरंग दल असेल, खास करून महिला असतील, सगळं युवा वर्ग असेल, पक्षातले आमचे सगळे कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, आमचे घटक पक्षाचे आमदार सगळे त्यांचे कार्यकर्ते, सगळ्यांची मेहनत। मी असं कोणालाच म्हणू नाही शकत की कोणी माझ्यासाठी काम नाही केलं, सगळ्यांनी खूप मेहनतीने काम केलेलं आहे, म्हणून आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या लीडने मी निवडून आलेली आहे। शेवटचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला काम करायला मिळणार, म्हणजे आतापर्यंत तुम्ही खासदार म्हणून संसदेमध्ये त्यांच्यासोबत होताच, मात्र त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री म्हणून आता तुम्ही जबाबदारी घेणार आहात, काय भावना आहे? बघा, खूप वेगळा अनुभव राहणार आहे। मी तर आधीच मला खूप स्वतःला असं मोठेपणा वाटतो की एवढ्या मोठ्या सोबत मला मागचे 2 टर्म काम करायची संधी मिळाली। आज जरी मी खडसे साहेबांची सून जरी असली, पण आज बघा मी पण एक ग्रामीण भागातनं झालेली एक मुलगी आहे। मागचा प्रवास आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण पक्षाने माझ्यावर खूप वर्ष म्हणजे मी जवळपास 2010 पासून मी काम करते। म्हणजे सरपंच आधी 2010ला होती, जेव्हा की मी 20 वर्षाचीच होती। 22 वर्षाची होती तेव्हा जिल्हा परिषदची मी सभापती झाली। जसं 25 वर्ष संपलं तेव्हा पहिल्यांदा खासदार झाली। आज एवढा मोठा विश्वास दाखवणं पक्षाने हे पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आज केंद्रामध्ये मंत्रिपद आदरणीय मोदी साहेबांच्या सोबत काम करायला संधी मिळते तर हे माझं भाग्य मी समजते। आपण पाहतोय की ह्या होत्या रक्षा खडसे, ज्यांच्यावरती नुकतीच आता केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी येणार आहे। ते असं सांगतायत की पक्षानं माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि मी माझं भाग्य समजते, अशी प्रतिक्रिया रक्षा खडसेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद सर, मी प्रदीप कापसे, TV 9 मराठी, नवी दिल्ली। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।